नमस्कार. अन्नपूर्णा किचनमध्ये मी पूनम तुमचं स्वागत करते. आज आपण हॉटेलसारखी व्हेज दम बिर्याणी कशी बनवायची ते बघूया. त्या अगोदर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला आपल्याला अर्धा किलो तांदूळ घ्यायचा आहे. हा तांदूळ बासमती आहे. त्यानंतर तांदूळ शक्यतो जुना असावा बिर्याणीसाठी, म्हणजे भात अगदी मोकळा आणि सळसळीत असा तयार होईल. त्यानंतर हे तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. अगदी हलक्या हाताने चोळून हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तांदूळ जास्त चोळायचा नाही, त्यामुळे तांदूळ मोडण्याची शक्यता असते. धुतल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घालून हे तांदूळ आपल्याला 1 तासासाठी भिजवून घ्यायचे आहेत. तांदूळ जर आपण 1 तास भिजवला तर बिर्याणीसाठीचा भात अगदी मोकळा आणि सळसळीत असा तयार होईल. त्यानंतर आपण लागणाऱ्या भाज्या बघूया. मी इथं 5 ते 6 मीडियम साईजचे कांदे उभे आणि लांब चिरून अशा पद्धतीने खरपूस असे तळून घेतलेत. त्यानंतर भाजीमध्ये आपल्याला बटाटा घ्यायचा आहे, गाजर, फ्लॉवर, फरसबी, त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकताय. भाज्या थोड्या मोठ्याच कट करून घ्यायच्या, जेणेकरून त्या विरघळणार नाहीत शिजताना. त्यानंतर बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट शक्यतो ताजी आणि फ्रेश बनवलेली असावी. हिरवे वाटाणे 1 वाटी भरून घेतलेले आहेत. या सगळ्या भाज्या आपल्याला दह्यामध्ये मॅरिनेट करून ठेवायच्या आहेत. त्यासाठी मी 200 ग्रॅम फ्रेश आणि ताजं दही घेतलंय. दही शक्यतो ताजं असावं, म्हणजे बिर्याणी जास्त आंबट होणार नाही. दह्यामध्ये मसाले घालूया. मसाल्यांमध्ये आपल्याला 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, त्यानंतर बिर्याणी मसाला घालायचा आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे कमी जास्त करू शकताय. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यानंतर बनवून घेतलेले आलं लसूण पेस्ट घालायचे आहे. व्यवस्थित असं मसाले आणि आलं लसूण पेस्ट दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडीशी हळद देखील याच्यामध्ये घालायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. त्यानंतर आपण सगळ्या भाज्या दह्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. सुरुवातीलाच दह्यामध्ये मसाले मिक्स केल्यामुळे ते भाज्यांना अगदी व्यवस्थित असे कोट होतात. त्यानंतर या भाज्या आपण दह्यामध्ये व्यवस्थित अशा घालून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला एखादी भाजी आवडत नसेल तर कमी केली तर देखील चालेल. बटाट्याऐवजी आपण पनीर किंवा मग सोया चंक्स वापरले तरी चालतील. आता आपण अर्धा किलो तांदूळ घेतलाय, त्यासाठी भाज्या देखील आपल्याला अर्धा किलोच घ्यायच्या आहेत. जर तुमची भाजी कमी झाली तर भाताचं प्रमाण जास्त लागतं आणि भाजी कमी होते. त्यानंतर याच्यामध्ये तळून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि ही भाजी दह्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अर्धा किलो तांदळासाठी अर्धा किलो भाज्या घ्यायच्या आहेत. जर तुम्ही पाव किलो तांदळाची बिर्याणी बनवणार असाल तर भाजी देखील पाव किलो घ्यायची आहे आणि 1 किलो तांदळाची बिर्याणी बनवणार असाल तर सगळ्या भाज्यांचं प्रमाण 1 किलो असावं. त्यातील एखादी भाजी अगदी कमी जास्त असेल तरी देखील चालेल. व्यवस्थित असं ही भाजी दह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर कांदा तळून राहिलेलं तेल 1 पळी या भाजीमध्ये घालायचं आहे. त्याने अगदी बिर्याणीला चव छान येते. बारीक चिरलेला पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. पुन्हा एकदा या भाज्या आपल्याला व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ही भाजी आपल्याला अर्ध्या तासासाठी अशीच झाकून ठेवायची आहे. अर्ध्या तासाने आपल्याला सुरुवातीला भाजीला फोडणी घालायची आहे. त्यासाठी मी कांदा तळून राहिलेलंच तेल घेतलं, जेणेकरून बिर्याणीमध्ये कांदा तळलेल्या तेलाची चव अगदी छान उतरेल. 3 ते 4 मिरच्या घालायच्या आहेत आणि आपण मॅरिनेट करून ठेवलेली भाजी तेलामध्ये घालायची आहे. व्यवस्थित अशी ही भाजी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. बिर्याणी बनवताना कधीही सुरुवातीला भाजी बनवून घ्यायची, नंतरच भात बनवायचा. जर तुम्ही भात पहिल्यांदा बनवलात तर भाताला वाफेमुळे तो अजून थोडा मऊ होईल आणि बिर्याणीमध्ये भाताचे तुकडे पडतील. ही भाजी आपल्याला झाकून 9 ते 10 मिनिटं मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजेपर्यंत आपण भातासाठी पाणी ठेवूया. पाणी देखील आपल्याला जास्तच ठेवायचं आहे, जेणेकरून तांदूळ पाण्यामध्ये चांगला असा उकळला जाईल. त्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. भातामध्ये मीठ देखील थोडं जास्त घालायचं. मी सुरुवातीला 2 चमचे मीठ घातलंय. त्यानंतर याच्यामध्ये मसाले घालूया. 2 तमालपत्री घातली,
त्यानंतर खडे मसाले घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये जिरं, दालचिनी, मिरी, लवंग, हिरवी वेलची, मसाला वेलची. मसाले तुम्ही थोडे कमी जास्त केले तरी चालेल. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. झाकून याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला अगदी चांगली उकळी आल्यानंतरच तांदूळ याच्यामध्ये घालायचा आहे. आता आपण भाजी चेक करूया. भाजी देखील आपल्याला 50 ते 60% शिजवून घ्यायची आहे. भाजी पूर्ण शिजवायची नाही. बघू शकताय बटाटा फक्त मऊ झालाय, जास्त शिजलेला नाही. पाण्याला देखील अगदी चांगली उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर याच्यामधले मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत. कारण ते बिर्याणीमध्ये खाताना इतके चांगले लागत नाहीत. पूर्ण मसाले काढून घेतल्यानंतर थोडासा पुदिना घालायचा आहे आणि निथळून घेतलेले तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तांदूळ घातल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर कमी होईल. त्यासाठी गॅस मोठा ठेवूनच आपल्याला व्यवस्थित अशी ह्या तांदळाला उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर थोडासा लिंबाचा रस देखील या भातामध्ये घाला, जेणेकरून भात अगदी मोकळा आणि सळसळीत असा तयार होईल. 8 ते 9 मिनिटानंतर आपल्याला भात चेक करून बघायचा आहे. भात पूर्ण शिजवायचा नाही, फक्त 80 ते 90%च आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. नंतर हा भात एका चाळणीवरती आपल्याला निथळून घ्यायचा आहे. थोडासा थंड झाल्यानंतर आपल्याला बिर्याणी बनवायला घ्यायची आहे. त्यासाठी जाड बुडाचं एखादं पातेलं किंवा मग कुकर घेतला तरी चालेल. त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडासा भात घालायचा आहे. त्यानंतर भाजीची एक पातळ लेयर देऊन घ्यायची आहे. भाजीची लेयर देऊन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा आता भाताची लेयर द्यायची आहे. बघू शकताय भात अगदी मोकळा आणि सळसळीत तयार झालेला आहे. भात ज्यावेळी तुम्ही चाळणीमध्ये निथळताय त्यावेळी तो गरम पाण्याच्या पातेल्यावरती न ठेवता बाजूला ठेवायचा, म्हणजे वाफ धरून भात जास्त मऊ होणार नाही. तळलेला कांदा घालायचा आहे, पुदिना कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर आपल्याला राहिलेली सगळी भाजी याच्यावरती घालून घ्यायची आहे. अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो भाजी अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये ही बिर्याणी तयार होते. व्यवस्थित लेयर देऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला राहिलेला पूर्ण भात वरच्या लेयरमध्ये घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर वरच्या लेयरवरती देखील भरपूर अशी कोथिंबीर, पुदिना, त्यानंतर तळलेला कांदा घालायचा आहे. बिर्याणीमध्ये पुदिन्याचा वापर थोडा जास्त करा. त्यानंतर मी इथं थोडंसं केशर दुधामध्ये भिजवून ठेवलं होतं, ते घालायचं आहे. कांदा तळलेलं तेल 2 ते 3 चमचे घातलं. त्यानंतर तूप देखील आपल्याला 2 ते 3 चमचे घालायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर प्रत्येक लेयरमध्ये तूप घातलं तरी देखील चालेल. आता मी इथं एक छोटी प्लेट घेतली. ही प्लेट आपल्याला बिर्याणीच्या मधोमध ठेवायची आहे. त्यानंतर गॅसवरतीच एक छोटा कोळशाचा तुकडा मी तापवून घेतला. त्याच्यावरती थोडंसं तूप घालायचं आहे. लगेचच आपल्याला याच्यावरती प्लेट झाकायची आहे, जेणेकरून बिर्याणीमध्ये छान असं स्मोकी फ्लेवर तयार होईल. तुमच्याकडे कोळसा असेल तर ही स्टेप करा. आता आपण बिर्याणीला तव्यामध्ये ठेवून 20 ते 25 मिनिटं दम द्यायचा आहे. सुरुवातीला मोठ्या गॅसवरती 5 मिनिटं आणि मिडियम गॅसवरती 20 मिनिटं. त्यानंतर 20 मिनिटं ही बिर्याणी अशीच झाकून ठेवायची. लगेचच खायला घ्यायची नाही. 20 मिनिटं ठेवल्यानंतर या बिर्याणीमध्ये सगळे फ्लेवर अगदी व्यवस्थित आणि छान उतरतील. 20 मिनिटानंतर ही बिर्याणी गरमागरम अशी खायला घ्यायची आहे. बघू शकताय तयार झालेली बिर्याणी अशी दिसत आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सांगितलेल्या पद्धतीने ही बिर्याणीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.